रामकृष्ण हरे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवेचन करत आहोत. आजचा अभंग क्रमांक आहे 17वा. विधी आणि निषेध या दोन गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय करावे आणि काय करू नये त्याला विधी निषेध म्हणतात. कर्म 42 प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध असे 4 प्रकार महत्त्वाचे शास्त्रकारणे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भगवद्गीता म्हणते सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. जे सहज कर्म आहे तर ते सदोष जरी असलं तरी त्याचा त्याग करू नये, कारण त्याच्यामध्ये पाप होत नाही. कीर्तनात बसला आणि शिंक आली, खोकला आला तर ते नैसर्गिक आहे म्हणून त्याचं पाप होत नाही. ते सहज कर्म जे आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तेव्हा काय करावे आणि काय करू नये हा आजचा अभंग फार महत्त्वाचा आहे. काय म्हणतात नाथ महाराज ऐका. काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, काय नपुंसका वांजेसे डोहाळे कैसे होते, अंधा पुढे दीप खरासे चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, खळांची संगती उपयोगा नये, आपण अपाय त्यांच्या संगे, वैष्णवी कुपथ्य टाकेले वाळोनी, एका जनार्दनी तेची भले. अभंगाचा विश्लेषणात्मक भावार्थ ऐका. नाथ महाराज म्हणतात काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे. नपुंसक मनुष्य आहे म्हणजे षंड, त्याला हिजडा म्हणतो आपण. म्हणजे पुरुषात नसलेला हा तृतीयपंथी माणूस आहे आणि त्याला पद्मिनी नावाची अगदी सुंदर स्त्री त्याच्याबरोबर त्याचं लग्न करून दिलं. त्याचा काय उपयोग आहे? पद्मिनी म्हणजे 4 ज्या सुंदर स्त्रिया आहेत त्याची महत्त्वाची अतिशय सुंदर स्त्री, आणि जर त्या नपुंसकाला मिळाली तर त्याचा त्याला काही उपयोग नाही. वांजेसे डोहाळे कैसे होते. वांज स्त्री आहे आणि तिचा मोठा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम डीजे लावून आयोजित केला. काय उपयोग आहे? त्याला मुलगा होणारच नाही तर त्याला डोहाळे होणार कसे? नाही होऊ द्या म्हणाले, होत नाही डोहाळे, त्याचा उपयोगच नाही आहे. अंधा पुढे दीप खरासी चंदन. आंधळ्याला दीप समोर लावून दिला, वाचा म्हणाले. म्हणले अरे मी आंधळा आहे, मी कसं वाचणार? अरे म्हणले दिवा लावलाय ना. अरे काय दिवे लावतो आयुष्यामध्ये, मी आंधळा आणि त्या दिव्याचा उपयोग काय? अंधापुढे दीप म्हणजे उपयोग नाही. खरासी चंदन, खरं म्हणजे गाढव. गाढवाला चंदन लावलं सगळ्या अंगाला, काय उपयोग आहे? ते उकिरड्यावर जाऊन लोळणार पुन्हा आणखीन. खरासी चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये. सर्प आहे त्याला दूध पाजीत बसला तर सर्पाला जरी दूध पाजलं तरी त्याचं विषच होणार, कारण त्याच्या आतमध्ये गेलं की विषात परिवर्तन होणार. आता या संदर्भामध्ये म्हणजे मला माहिती असणारा विषय जो आहे तो इथं थोडा खुलासे करण्यासारखा आहे. जेव्हा आम्ही खूप कीर्तनं करायचो आणि कीर्तनं करत असताना माझे काही सर्पमित्र आहेत, तर त्या भोर तालुक्यामध्ये एक फार लाडका शिष्य माझा आणि तो सर्पमित्र आहे. 50-60 सर्प त्याच्या घरामध्ये, टोकऱ्यामध्ये, याच्यामध्ये विषारी सर्प त्याने ठेवलेले असायचे आणि त्या सर्पाशी मैत्री, खरोखरच मैत्री द्यायची, म्हणून त्यानं सर्पमित्र ही पदवी दिलेली आहे. तर मग मी कीर्तनाला गेलो त्या भागाला की तिथे पहिलं उतरायचो, त्याला घ्यायचो. तो काय 5-10 साप असे विषारी घ्यायचा बरोबर, आणि त्याला म्हणलं कीर्तन संपलं की ती यांची सायकोलॉजी सांगत जा, म्हणजे सापाचं मानसशास्त्र. नाही तर माणूस साप दिसला की मारून टाकतो, साप दिसला की आपल्याला वाटतं चावणारा विषारी आहे. कारण जास्तीत जास्त सर्पाच्या ज्या प्रक्रिया श्रेणी आहेत त्या बिनविषारी आहेत.
आणि 5-10% फक्त सर्प विषारी आहेत. पण आपलं वाटतं सर्प की मारून टाका. सांगायचा मुद्दा असा की सर्प जर हाताळले ते कसे मित्र होऊ शकतात, तर त्याच्याकडून मी बरीचशी सायकोलॉजी त्यांची माहिती करून घेतली आणि कीर्तन संपलं की तो अर्धा तास त्याची माहिती सांगायचा. त्या साप कसे आहेत, कसे सर्पमित्र आहेत, शेतकऱ्याचे कसे उपयोगी आहेत, सापाला मारू नका वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलेला जो विषय आहे की सर्प जो आहे तो शाकाहारी नाही आहे, तो मांसाहारी आहे. सर्प दूध पित नाही. सर्पापुढे पुंगी वाजवली की तो आवाजात डुलतो वगैरे, तसं नाही म्हणाले. त्याला कानच नाही, त्याला ऐकायलाच येत नाही. आणि सर्प हा कधी दूध पितच नाही आहे. सर्प कधी डूच धरत नाही आहे. त्याला शत्रुमित्र काय माहिती नसतं. तर हे सगळ्या गोष्टी मी त्या सर्पाच्या माहितीकडून त्याच्याकडून घेतल्या. आणि म्हणून पण साहित्यामध्ये असं येतं, सर्पाशी दुग्धपान करू नये. साप हा दूध प्राशन करतच नाही. हे जे मादारी लोक असतात ना, सापाला दूध असं करून फिरतात त्या नागपंचमीच्या वेळेला. पण सापाला ते दूध नाही, ते त्यांच्यासाठी दूध पाहिजे असतं. सर्प हा दूध पित नाही. सर्पाला एखादा जरी त्याला बेडूक सापडला किंवा उंदीर सापडला की तो महिना त्याच्यावर जगतो आरामशीर. तर सांगायचा मुद्दा असा, पण शास्त्रामध्ये असं येतं सर्पाशी दुग्धपान करू नये. का सर्प डूस धरतो, सर्पाला काना येतो, पुंगी वाजवलं की असं डोलतो. हे खोटं आहे सगळं. असं आता विज्ञानाने सिद्ध झाले. पण हे वाङ्मय फार पूर्वीचं आहे. जेव्हाला हे विज्ञान नव्हतं त्यावेळेचं हे वाङ्मय आहे. तेव्हा आताही तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर जरूर तुम्ही माहिती मिळवा. तेव्हा सर्पाला ती जीभ असते ना, हा त्याचे अँटेना आहेत. 10 फुटावर काय आहे त्याला यांनी कळतं बरोबर. असं त्याला समजतं की उंदीर कुठं आहे, काय आहे. बरोबर टप्प्यात आल्यानंतर तो त्याला हे करतो वगैरे. सर्पाशी दुग्धपान करू नये असं नाथ महाराज म्हणतात. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. जे क्रोधी लोक आहेत, अविश्वासी आहेत, त्यांना बोध करून उपयोगाचा नाही. किती ज्ञान सांगा ते म्हणणार कालचेच गीता म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता असाच तो म्हणणार. तेव्हा क्रोधी आणि अविश्वासी त्याला बोध करून उपयोग नाही. व्यर्थ आपली वाचा शिणवू नये, तर बोलूसुद्धा नाही त्याच्याबरोबर. खळाची संगती उपयोगा नये. आपण अपाय त्याच्या संगी. खळ म्हणजे दुष्ट, दुर्जन, कपटी, कुचकट, हलकट, फोलकट अशा माणसाची संगती करू नका. आपण अपाय त्याच्या संगे. आपलासुद्धा अधपात होईल त्याच्यामुळे, असं नाथ महाराज सुचवतात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुपथ्य म्हणून, ह्या सगळ्यांचं कसं कसं टाळायचं, तर शेवटच्या चरणात नाथ महाराज म्हणतात, वैष्णवे कुपथ्य टाकेले वाळूने. वैष्णवांनी मात्र ते कुपथ्य म्हणून त्याला वळून टाकलं किंवा वाळून टाकलं. त्याचा सगळा चोथा करून टाकून दिला, वाळवलं ते. मग त्याला अजिबात स्नेह आणि ओलावा ठेवला नाही. एका जनार्दनी तेची भले. हे कुपथ्य आम्ही टाळलं. वैष्णवांनी त्यांना वाळून टाकलं म्हणजे त्यांचा त्याग केला अशा अर्थाने ते वाळून टाकणे. तेव्हा त्यांचा त्याग केल्यानंतर तेची भले असं नाथ महाराज म्हणतात. असं करणंच आपलं भलं आहे. तात्पर्य काय? नपुंसक माणसाला पद्मिनीचं कुपथ्य असलं पाहिजे. कुपथ्य लक्षात घ्या, पथ्य आणि कुपथ्य. आपल्याला रोग बरा व्हायचा असेल तर पथ्य पाळलं पाहिजे आणि कुपथ्य टाळलं पाहिजे. तर नपुंसकाला कुपथ्य काय आहे, तर पद्मिनीचं सोहळं त्याला उपयोग नाही. वांजेला डोहाळे होणार नाही ते कुपथ्य आहे तिचं. अंधापुढे दीप, खराशी चंदन, काही उपयोग नाही. सर्पाला दुग्धपान काही उपयोग नाही. अविश्वासी त्याशी बोध कैसा. हे सगळे कुपथ्य आहेत आणि वैष्णवाने त्या कुपथ्याचा त्याग केलेला आहे. तेव्हा विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावे. पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवी. पथ्य नाम विठोबाचे. आणि एक छानपैकी सुभाषित आहे या विषयाला लागून. वृथा वृष्टी समुद्रेशो वृथा तृप्तस्य भोजनम. वृथा दानम धनाढ्येशो वृथा दिवो दिवापिच. समुद्रावर पाऊस पडून काय उपयोग आहे, व्यर्थ आहे. आणि वृथा तृप्तस्य भोजनम, तृप्त झालेल्या माणसाला जेवण घालणं फुकट आहे. वृथा दानम धनाढ्येशो, कोट्याधीश माणसानं म्हणजे ह्या 10 रुपये तुम्हाला दान करतोय, तुम्हाला घ्या. काय उपयोग आहे त्याला, त्याच्याकडे कोट्यावधी रुपये पडलेले आहेत. वृथा दिवो दिवापिच, सूर्यापुढे दिवा लावला, काय उपयोग आहे त्याचा. तसं हे जे पथ्य सांगितलेले आहे हे जर आपण पाळले
तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय होणार आणि वैष्णवांनी ते टाळलेलं आहे आणि म्हणून ते भलं झालं त्यांचं, असं नाथ महाराज शेवटी निष्कर्ष काढताना सांगतात. हा आहे व्हिडिओचा तात्पर्य अर्थ. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा. ज्ञानासारखं दान नाही आहे. आणि आनंदी रहा. रामकृष्ण हरे.